काल आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय पाहिला. तर आज आपल्याला त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहायचा आहे. त्यासाठी जरा आकृती पहा इथे स्क्रीनवर. त्रिकोण एबीसीच्या, समजा आपण असा एखादा कसाही त्रिकोण घेऊ शकतो. समजा असा आपण एक त्रिकोण घेतला एबीसी, त्याला आपण नाव देऊया एबीसी. त्रिकोण एबीसी आपण घेतलेला आहे. ओके. त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर डी बिंदू आपण असा घ्यायचा आहे. याच्यावर आपल्याला डी बिंदू इथे घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे की AB छेद AC याचं गुणोत्तर इथे डी बिंदू असेल. पहा इथे डी बिंदू असा घ्यायचा आहे की AB छेद AC बरोबर BD छेद DC मिळेल. तर अशा वेळी किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. तर इथे दाखवण्यासाठी आपण इथे दुभाजक मी काढतो. इथे दुभाजक दाखवलेलं आहे किरण AD. किरण AD काढलेलं आहे. तर दुभाजक असतो कधी सांगा, तर इथे त्रिकोण ABC च्या, बघा आता इथे त्रिकोण ABC च्या बाजू BC वर जर बिंदू D असा असेल की AB छेद AC बरोबर BD छेद DC, तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. तर हा व्यत्यास आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच त्रिकोण ABC पहा आकृतीमध्ये, त्रिकोण ABC पहा आणि त्याच्यामध्ये बाजू BC वर D बिंदू असा असेल की AB छेद AC यांचं गुणोत्तर जर BD छेद DC या गुणोत्तरा इतकं जर असेल, पहा इथे दाखवलेलं आहे, यांचं गुणोत्तर यांच्या गुणोत्तरा इतकं असेल, तर हा किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. लक्षात आले का? पहा म्हणजेच इथे त्रिकोण ABC च्या बाजू BC वर D बिंदू असा असेल की AB छेद AC बरोबर BD छेद DC, तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. तर यालाच त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतात. तर याचा वापर करून आपल्याला एखादा किरण एखाद्या कोणाचा दुभाजक आहे की नाही, तर हे आपल्याला ओळखता येतं. ओके. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म, आता जो आपण सांगितला, वर्णन केलं, तर तोच आपल्याला इथे आता सिद्ध करायचा आहे. तर हा प्रमेय कसा आहे तो समजावून घ्या. प्रमेय पहा कसा आहे. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा इतके असते. तर आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर अर्थातच आपल्याला आकृती काढायला पाहिजे. आणि आकृती कोणती काढायची आहे? पहा, तीन समांतर रेषा घ्यायच्या आहेत. तर आता आपण इथे तीन समांतर रेषा घेऊया. इथे पहा, एक घेतली, दुसरी रेषा आणि तिसरी रेषा. कुठेही तुम्ही अशा घेऊ शकता. तीन समांतर रेषा घ्यायच्या आहेत आणि दोन छेदिका घ्यायच्या आहेत. इथे आपण छेदिका घेऊ. एक अशी घेतोय मी छेदिका आणि दुसरी अशी इकडे घेतोय छेदिका. तर अशा छेदिका इथे घ्यायच्या आहेत. ते मी बाण दाखवतोय रेषांना. तर अशा पद्धतीने आपल्याला आकृती काढायची आहे. तीन समांतर रेषा घ्यायच्या आहेत
आणि त्यांना छेदणाऱ्या दोन रेषा म्हणजेच त्या छेदिका आपल्याला घ्यायच्या आहेत. यांना आपण नावं द्यायची आहेत. आपण आता नावे कोणतीही देऊ शकतो. तर आता इथे आपण नावे देताना समांतर रेषाने LMN नावे देऊ. L, M, N आणि या ज्या छेदिका आहेत ते ट्रान्सव्हर्सल म्हणतात, म्हणून त्यांना T1 व T2 म्हणूया आपण. T1 आणि T2 दोन छेदिका आहेत. छेदिका दाखवण्यासाठी टी अक्षर वापरतात म्हणून. आता T1 ही छेदिका L, M आणि N या रेषेना अनुक्रमे ABC मध्ये छेदते असं आपण मानूया. A, B आणि C या बिंदूमध्ये छेदते असं मानूया. आणि T2 ही छेदिका LMN या रेषेना अनुक्रमे P, Q आणि R या बिंदूत छेदते असं आपण घेऊया इथे. ओके. आता आपल्याला याच्या आधारे पक्ष लिहायचा आहे. पक्ष म्हणजे दिलेली माहिती आपल्याला इथे पक्षामध्ये लिहायची असते. पहा आता पक्ष लिहूया. आकृती काढली आता आपण. आता आपल्याला पक्ष लिहायचा आहे. आता पक्ष लिहिताना पहा कसं लिहायचं आहे. आकृतीची माहिती आपल्याला लिहायची आहे. तर इथे 3 समांतर रेषा आहेत म्हणून लिहिताना पहा रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. रेषा समांतर आहेत हे लिहिलेलं आहे. आता आपल्याला त्यांच्या छेदिका T1 व T2 या छेदिका आहेत हे लिहायचं आहे. म्हणून पुढे पहा T1 व T2 या छेदिका आहेत. या छेदिका आहेत. आता या छेदिका त्या रेषांना कोणकोणत्या बिंदूत छेदतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे. T1 ही छेदिका त्या रेषांना इथे पहा T1 ही छेदिका त्या रेषांना अनुक्रमे ABC या बिंदूत छेदते. अनुक्रमे ABC या बिंदूत छेदते. या बिंदूत छेदते. आता तसंच आपल्याला T2 या रेषेबद्दल लिहायचंय. T2 ही छेदिका या रेषांना वरती लिहितोय ते पहा T2 ही छेदिका T2 ही छेदिका या रेषांना अनुक्रमे त्या रेषांना अनुक्रमे PQR या बिंदूत छेदते. PQR या बिंदूत छेदते. आता आपल्याला जे सिद्ध करायचं आहे तर ते आपल्याला इथे साध्यामध्ये लिहायचं असतं. म्हणून साध्य इथे लिहितोय पहा साध्य. जे सिद्ध करायचं आहे तर ते आपल्याला इथे साध्यामध्ये लिहायचं आहे. पहा आता साध्य काय होईल ते. आता आपल्याला साध्य लिहायचं आहे. काय साध्य लिहायचं आहे तर हे गुणोत्तर समान आहेत. कोणती गुणोत्तर तर AB छेद BC. AB छेद BC. एक मिनिट. AB छेद BC बरोबर PQ छेद QR. PQ छेद QR. तर इथे पहा या अंतरछेदांची गुणोत्तर म्हणजे AB छेद BC. इकडच्या अंतरछेद दुसरी छेदिका आहे
तर इथे तयार झालेले आंतरछेद PQ आणि QR तर यांच्या गुणोत्तरा इतकं असतं हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. आणि मग आता आपल्याला सिद्धता लिहायची आहे. पुढचा भाग सिद्धता. आता याची सिद्धता लिहिताना तर इथे आपल्याला आकृतीमध्ये बदल करायचा आहे. तर तो रचनेमध्ये लिहिला तरी चालतो. फार तर आपण इथे रचनेमध्ये लिहूया तो भाग, रचना, किंवा डायरेक्ट तुम्ही सिद्धतेमध्ये लिहिला तरी सुद्धा चालतो. आपण इथे रचनेमध्ये लिहू. रचना आकृतीमध्ये आपल्याला इथे बदल करायचा आहे. आता आकृतीमध्ये काय बदल करायचा आहे तर तो पहा इथे. तर आपल्याला रेख PC आहे तर तो काढायचा आहे. रेख PC पहा, एक मिनिट. रेख PC असा काढायचा आहे आणि तो रेषा M ला जिथे छेदतो तर त्या बिंदूला D हे नाव द्यायचं आहे. इथे आपण D हे नाव द्यायचं आहे. आता हेच आपल्याला रचनेमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे रचनेमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे पहा. रेख PC काढला, रेख PC काढला, हा रेषाखंड रेषा M ला किंवा तो रेषा M ला, रेषा M ला D बिंदूत छेदतो, D बिंदूत छेदतो. तर एवढं पुरेसं आहे रचना. आता याच्या पुढचा भाग म्हणजे सिद्धता. सिद्धता. तर याची सिद्धता कशी द्यायची आहे पहा. तर याची सुरुवात करताना आपल्याला इथे त्रिकोण ACP मध्ये पहा, त्रिकोण ACP मध्ये, ACP त्रिकोण पहा आकृतीमध्ये. ACP हा त्रिकोण पहा, हा इकडचा. ओके, हा त्रिकोण ACP पहा. तर याच्यामध्ये BD समांतर AP आहे पहा. ही BD समांतर AP आहे. BD समांतर AP. आणि त्याच्यामुळे त्रिकोणामध्ये एका बाजूला जर इथे समांतर रेषा इथे असेल तो दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर इथे गुणोत्तर समान असतात. तर तो आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. तर इथे वापरायचा आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. हा खालून इकडून वापरा किंवा वरून वापरा. म्हणजे AB छेद BC, AB छेद BC बरोबर इथे पहा PD छेद DC, PD छेद DC. का तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याला कारण लिहायचं आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि याला क्रमांक दिला आपण 1. याचा पुढे वापर करायचा म्हणून याला नंबर दिला 1. आता त्याच पद्धतीनं इथे हे लक्षात आलं का पहा. आता जे सांगितलं तो हा त्रिकोण असा त्रिकोण आहे पहा तो. आणि इथे समांतर ही. आणि हे गुणोत्तर आपण इथे दाखवलं पहा. यांचं गुणोत्तर आपण इक्वल घेतलं, समान घेतलं ही. ओके. तसाच आता दुसरा त्रिकोण आपल्याला पाहायचा आहे. जर आकृती मोकळी करू आपण इथे. आता आपल्याला दुसरा त्रिकोण पाहायचा आहे. दुसरा त्रिकोण कोणता पहा. इथे दाखवतो पहा. हा
हा त्रिकोण CPR हा इकडचा हा त्रिकोण आहे, हा लक्षात घ्या. ओके, हा त्रिकोण लक्षात घ्या. तर आता इथे पहा, त्रिकोण CPR मध्ये, त्रिकोण CPR मध्ये हा इकडचा त्रिकोण दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये इथे DQ समांतर CR आहे पहा, DQ समांतर CR, DQ समांतर CR. आणि पुन्हा इथं आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे. म्हणजेच इथे PD छेद DC बरोबर PQ छेद QR घ्यायचा आहे, किंवा PQ छेद QR पासून मी सुरुवात करतो. इथे पहा, PQ छेद QR बरोबर इकडचा लिहितोय मी PD छेद DC, PD छेद DC. आणि इथे मी कारण लिहितोय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि याला क्रमांक देतोय मी 2, क्रमांक दिला 2. आता 1 व 2 वरून पहा, विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून, 1 आणि 2 विधान पहा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. इथे विधान पहा ते, तर इथे PD छेद DC, PD छेद DC, इथे पहा PD छेद DC आहे, आणि इथं पण आहे PD छेद DC. हे समान आहे, उजवी बाजू समान आहे, म्हणून आपल्याला इथे डावी बाजू समान घ्यायची आहे. इथे पहा, ही डावी बाजू समान घ्यायची आपल्याला. इथे उजवी बाजू समान आहे, म्हणून डावी बाजू आपल्याला इथे समान घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळणार पहा, म्हणून AB छेद BC बरोबर PQ छेद QR, PQ छेद QR. आणि हेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं. तर इथे पहा, हे जे आहे, तर इथे आपल्याला जे सिद्ध करायचं होतं, तर तेच इथे सिद्ध झालेलं आहे. तर आपल्याला हे अशा पद्धतीने इथे सिद्ध करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके.